सारखं योजनांमध्ये मंत्रिपदी असताना किंवा नसताना काम करत राहणं, लोकांच्या भेटीगाठी करत राहणं, प्रचंड लोकांच्या गारडात राहणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फक्त निष्ठा असून चालत नाही, प्रेम असावं लागतं. अन्य राजकारणी राजकारणावर निष्ठा ठेवत असतील, पण पवार कुटुंबांमधले शरद पवार आणि अजित पवार प्रेम करत होते आणि म्हणूनच राज ठाकरेंचे विधान फार महत्त्वाचं आहे आणि असं राजकारणावर ते प्रेम करत होते अजित पवार. आणि ह्या सगळ्या घडामोडींमध्ये ना त्यांच्या प्रायोरिटीज क्लिअर होत्या. म्हणजे आता मुलाखतीच्या वेळचाच अनुभव, मुलाखती ज्या वेळेला ते देत होते माध्यमांना इलेक्शनच्या काळामध्ये, एका वेळेला 3-3, 4-4 माध्यमांच्या अपॉइंटमेंट्स ठरलेल्या असायच्या. आपण ज्या वेळेला गेलो तेव्हाही जवळपास 5 मुलाखती त्यांच्या ठरलेल्या होत्या. पण यायला उशीर झाल्यामुळे त्यांनी येऊन रिक्वेस्ट केली प्रत्येकाला की प्लीज तुमचा इंटरव्ह्यू तुम्ही छोटा ठेवा, कारण मला 9 वाजता मुंढवा भागात म्हणजे पुण्याच्या दुसऱ्या टोकामध्ये एक रॅली घ्यायला जायचंय, माझे कार्यकर्ते तिथं गोळा झाले, त्यांना उन्हामध्ये मी ताटकळत ठेवणार नाही. ही त्यांची प्रायोरिटी होती. कार्यकर्ता पहिला, माध्यमं वगैरे इतर सगळे नंतर, माझा कार्यकर्ता पहिला. नाही, हा मुद्दा तुझा नम्रता महत्त्वाचा आहे. म्हणजे सोशल मीडिया वगैरेच्या काळामध्ये अजित पवार आजच्या काळाच्या म्हणजे बाकी अनेक म्हणजे नम्रता राजकारण्यांचे आता सोशल मीडिया हँडलर्स आहेत, मॅनेजर्स असतात, त्यांची पेजेस मेंटेन केली जातात. अजित पवार याकडे मी असं नाही म्हणणार की अजित पवार याकडे दुर्लक्ष करत होते किंवा त्याची त्यांना किंमत नव्हती, पण अजित पवारांचा एक पिंड होता की तो लोकसंपर्काचाच होता. म्हणजे अजित पवारांचा हँडल होतं का? होतं. पक्षाचं आहे, त्यांचं आहे, सगळं इंस्टाग्राम वगैरे काय लागेल ते सगळं आहे. पण इतरांची जी असोशी पाहायला मिळते, व्हिडिओतून ते दिसतील, रील्स काय करतील, बोलतील काय, व्हिडिओ काय करतील, प्रेस कॉन्फरन्सेस काय घेतील, अजित पवार तुम्हाला याच्यात दिसणार नाही. तुम्हाला अजित पवारांची रील्स फारशी सांगता येणार नाही, तुम्हाला अजित पवारांची प्रसिद्ध ट्विट्स सांगता येणार नाही, तुम्हाला अजित पवारांची फेसबुक पोस्ट सांगता येणार नाही. ते त्यांना करता येणं शक्य नव्हतं का? त्यांना 1000% करता येणं शक्य होतं. पण अजित पवार कामातून आपला काम बोलताय जे म्हणतात, आमचं काम सांगतं, त्या जातकुळीतले त्या मुशीतले घडलेले अजित पवार होते. आपलं काम बोलतंय आणि हे त्यांनी अनेकदा करून दाखवलेलं. कामाचा माणूस आहे. मला आठवलं पिंपरी चिंचवडची सभा तेव्हा आले, आम्ही कामाचा माणूस आहे, मी आमचं काम बोलून दाखवतं, याच्यावरती ती निष्ठा होती. आणि म्हणून आजच्या या सगळ्या कचकड्याच्या जगामध्ये, या सोशल मीडिया वगैरेने तयार झालेल्या एका व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये हा ॲक्च्युअल माणूस खरंच सगळ्यांच्या मनातला दादा झाला. अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे नेण्यात येत आहे आणि विद्याप्रतिष्ठानमध्ये सर्व कार्यकर्ते हे वाट पाहत आहेत अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. राज्यपालही होते त्यावेळेला. आणि पुढच्या काही मिनिटातच अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात पोहोचेल. त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ते ठेवलं जाईल. कार्यकर्त्यांनी इथे मोठी गर्दी केलेली आहे. अजित पवार यांचा हा अंतिम प्रवास आणि त्यांना निरोप देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बारामतीत पोहोचले. नम्रता, पत्रकार म्हणून आपली जबाबदारी जरी मान्य केली तरी खरंच अजूनही मला असं अजित पवारांचं निधन, अजित पवारांचं पार्थिव रवाना आहे म्हणताना मला अजूनही त्रास होतोय. मला ते म्हणजे हे शब्द मला असे तोंडात तर येत आहेत पण डोक्यात जात नाही आहेत. अजित पवार वारले, अजित पवारांचं निधन, अजित पवारांचं पार्थिव रवाना, हे म्हणताना मी अक्षरशः औपचारिकरित्या म्हणतोय, अजूनही मनाला ते पटत नाही आहे. कारण असं आहे की प्रत्येक व्यक्तीचा एक काळ असतो, त्या काळानुसार अनेक मान्यवर असतात, विविध क्षेत्रातले कर्तृत्ववान असतात, एक वय होतं आणि आजाराने जातात किंवा असे जातात. उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन कोणाला दुःखकारक नव्हतं, सगळ्यांनाच होतं, पण तरीसुद्धा एक मनाची तयारी असते की एक वयाचा एक टप्पा त्यांनी गाठलेला आहे, एक आयुष्याचा एक इतिहासाचं सुंदर पर्व ते देऊन गेलेले आहेत. त्यामुळे ते करत असताना मनामध्ये दुःख असलं तरी वेदना नव्हती, दुःख नक्कीच होतं. अजित पवारांचं तसं नाही आहे. अजित पवार ज्या काळात जातात, अजून केवढा मोठा पट आहे राजकारणामध्ये. नम्रता, 60च्या आसपासचं वय म्हणजे काहीच नाही, सेकंड इनिंग सुरू झालेली असते.
अशा वेळी अजित पवारांनी जाणं आणि पुढे राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येत होते, राजकारणाच्या नवीन संभावना तयार होत होत्या, त्यावेळी जेव्हा अजित पवार जातात तेव्हा मनाला चटका बसतो आणि मग केवळ ते जाणं नुसतंच दुःख राहत नाही, ती वेदना राहते, अपेक्षाभंग राहतो की अरे केवढं मोठं अजून आयुष्य आणि राजकारण त्यांच्यासमोर होतं ते बघत असताना. इथे मला बघताना पुन्हा पुन्हा ते आपल्या विंडोमध्ये जो जय दिसतोय, जय पवार, ते बघताना तर मला आणखी वेदना होत आहेत. परवाच लग्न झालेलं आहे, म्हणजे आपण जसं अलंकारिक भाषेत म्हणतो की अजून हळद चुकली नसेल हातावरची, असंच आत्ताशा म्हणजे आत्ताशीच लग्न झालेलं आहे आणि इतक्या लवकर थेट वडिलांच्या निधनाचा हा धक्का. प्रसन्न, उपमुख्यमंत्री हा शब्द म्हणताना चुकल्यासारखं होतं. एक रिअलायझेशन, दुःखी रिअलायझेशन असं आहे की इथून पुढे या नावापुढे अजित पवार हे नाव लागणार नाहीये, किंवा लागेल ते इतिहासातच लागेल. हे दुर्दैवी वास्तव कुठेतरी स्वीकारावं लागतं. हे चुकल्यासारखं आहे. यापुढे स्वर्गवासी अजित पवार, कैलासवासी अजित पवार, स्मृतिशेष अजित पवार असं म्हणताना मनाची एक तयारी करावी लागणार आहे. पण आपल्याला आता स्मृतिशेष म्हणायचं आहे, आपल्याला स्वर्गवासी अजित पवार म्हणायचं आहे. आणि ही वेदना मात्र अजितदादा जाताना त्यांच्या सगळ्या समर्थक, कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्यांच्या मनात देऊन गेले. यापुढे सुद्धा सरकार चालत राहतील, राजकारण होत राहील, विधिमंडळ अधिवेशनं होत जातील, मोर्चे निघत राहतील, पण त्यावेळी अजित पवार मात्र नसतील. अजित पवारांची ती कमतरता पुण्यामधल्या काउन्सिल हॉल, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हा परिषद कार्यालय, बारामती हॉस्टेल, बारामतीच्या विविध संस्था इथपासून ते महाराष्ट्रातील विधिमंडळातल्या अधिवेशनामध्ये ते जाणवेल. मला खात्री आहे नम्रता की येतं जे महाराष्ट्रातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्यावेळी एक दिवस हा अजित पवारांच्या या आठवणी जागवण्यासाठी एक विशेष वेळ त्याला दिला जाईल याची मला खात्री आहे. कारण एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत या सगळ्यांकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. महाराष्ट्राचा असा सुपुत्र महाराष्ट्रानं गमावलेला आहे, त्या भावना व्यक्त करण्याचा सगळ्यात चांगला मंच हा विधिमंडळच असू शकेल. प्रसन्न, गेल्या दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला अजित पवारांशिवाय पुढे जाण्याची सवयच नाहीये. अजित पवारांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जायची सवयच नाहीये महाराष्ट्राच्या राजकारणाला. त्यामुळे ही खूप मोठी पोकळी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या पर्वानंतरच्या पिढीत म्हणजे शरद पवार, खडसे किंवा ही सगळी मंडळी एक काळ असतील, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पुढचा जो काळाची फळी आली होती प्रत्येक पक्षातली, त्यात भाजपमध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस दिसतात, आपल्याला पंकजा मुंडे दिसतात, आपल्याला विनोद तावडे आणि अन्य मंडळी दिसतात, सगळी आशिष शेलार आपल्याला दिसतात. ही एक पिढी भाजपमध्ये समोर आली. राष्ट्रवादीमध्ये आपल्याला अजित पवार, तटकरे आणि बाकीची मंडळी दिसतात. हसन मुश्रीफ वगैरे पण त्यामध्ये आले. असेच विविध पक्षांमधले नेते आपल्याला सांगता येतील. उद्धव ठाकरेंकडे आदित्य ठाकरे सगळ्यात लगेच चेहरा आठवण्यासारखा एक मोठा चेहरा पुढे आलेला आहे. असं होत असताना महाराष्ट्रातल्या ग्रामीण राजकारणामध्ये आणि काँग्रेसी राजकारणाचा प्रवाह नम्रता आपल्याला जो बघायला मिळतो त्याचा चेहरा, मी काँग्रेसी जेव्हा म्हणतो त्यावेळी पक्ष मग काँग्रेस असो की जनता दल असो की राष्ट्रवादी असो, तो जो काँग्रेसी राजकारणाचा चेहरा अजित पवार होते. आणि म्हणून मगाशी एक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत होत्या, त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. अजित पवारांनी शेवटपर्यंत ते भाजप सोबत गेले, भाजप विचार परिवारात नव्हते गेले, म्हणून ते कधी संघस्थानावर गेले नाहीत किंवा काय जे काही भाजपचं असेल ते त्यांनी निक्षून सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. नवाब मलिक यांच्या मागे ते उभं राहणं हे केवळ आपल्या सहकार्याच्या मागे उभं राहणं नव्हतं नम्रता. असा जर का कोणाचा विचार असेल तर तो चूक आहे, अर्धवट आहे. नवाब मलिकांच्या मागे अजित पवारांनी उभं राहणं हे जसं ते सहकार्याच्या मागे उभे राहत होते त्याचप्रमाणे एका फार वेगळ्या पातळीवरती, प्रतलावर ते धर्मनिरपेक्ष विचारांसाठी सुद्धा उभे राहत होते. आणि इथे अजित पवारांनी ती राजकीय किंमत मोजली. किती टीका हो, भले भाजपने तर थेट म्हटलं की आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही नवाब मलिकांसोबत बसू शकत नाही, पण अजित पवारांनी आपल्या या सहकार्याची साथ सोडली. आणि अजित पवारांचा तोच ताठकणा त्यांना राजकारणातली वेगळी ओळख देऊन गेला. आणि त्याच अजित पवारांचं आपल्यामध्ये नसणं, ही गोष्ट पचवणं, स्वीकारणं हे त्यामुळेच अवघड होऊन बसलेलं आहे.
अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणण्यात आलेलं आहे. दादांच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी ही मोठी गर्दी या क्षणाला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दिसते आहे. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उसळलेला आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जिथे अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणी आणण्यात आले. अजित पवार यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी दाखल झालेलं आहे आणि अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने अजित पवार यांचे कार्यकर्ते बारामतीकर जनसामान्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच राज्यातील अनेक बडे नेतेसुद्धा या क्षणाला बारामतीमध्ये आहेत. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळलेला आहे आणि त्याची ही बारामतीमधली दृश्य आपण पाहतोय. दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या दृश्यामध्ये आपल्याला अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र जय पवार हे पाहायला मिळत आहेत. आज सकाळीच विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला किंबहुना देशाच्या राजकीय वर्तुळाला हा एक मोठा धक्का या अपघाताच्या निमित्ताने बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार या अपघातानंतर आज आपल्यात नाहीत आणि त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी मोठा जनसागर बारामतीमध्ये उसळलेला आहे. बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात. आज एकाएकी पुढे आलेली बातमी, ज्या बातमीमुळे आधी एवढा महाराष्ट्र आणि देशातलं राजकीय वर्तुळ हादरून गेलं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या अपघातामध्ये निधन झालं. पवार कुटुंबियांसोबतच संपूर्ण बारामतीकरांसाठी, महाराष्ट्रासाठी, देशाच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अशी ही बातमी. लोकनेता अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे लाडके दादा आज आपल्यात नाही. मुंबईहून बारामतीच्या दिशेने जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी म्हणून, सभांसाठी म्हणून अजित पवार हे बारामतीमध्ये आज पोहोचत होते. बारामतीमध्ये आज त्यांच्या 4 सभा खरं तर होणार होत्या. मात्र बारामतीमध्ये पोहोचण्यापूर्वीच, बारामतीमध्ये त्यांचं विमान हे लँड होण्यापूर्वीच एक मोठी दुर्घटना घडली. विमान क्रॅश झालं आणि या दरम्यान अजित पवार यांच्यासह 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आता बारामती इथल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवार यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जात आहे आणि अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता मोठ्या संख्येनं बारामतीकर, त्याचबरोबर अजित पवार यांचे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या भागांतून खरं तर आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. अनेक जण हे दाखल होणार आहेत. खरं तर उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी आता अजित पवारांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जात आहे. मनाला वेदना देणारं खरं तर हे दृश्य आहे, हे चित्र आहे, जे या क्षणाला संबंध महाराष्ट्र बारामतीमधनं पाहतोय.
अजित पवार यांचं पार्थिव समोर आहे, त्याच्या पुढ्यात त्यांचा मुलगा जय पवार बसलेला आपण पाहतोय. पवार कुटुंबियांसाठी अक्षरशः दुःखद असा हा आजचा दिवस, आजचा हा सगळा प्रसंग. आणि तसाच तो प्रसंग अजित पवार यांच्यावरती प्रेम करणाऱ्या, अजित पवारांनी जोडलेल्या, जोपासलेल्या सगळ्या माणसांसाठी, सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा.